शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा गुरुवारी तिसरा दिवस होता। यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला, तर नागरिकांची कामे ठप्प झाली। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अद्याप कार्यान्वित न झाल्यानं शासकीय कर्मचारी मंगळवारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर असून गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता। तिसऱ्या दिवशी संपाची तीव्रता वाढली असून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला। कार्यालयांमध्ये सन्नाटा पसरला असून फक्त अधिकारीच उपस्थित असल्यानं नागरिकांची कामे ठप्प झाली। दरम्यान गुरुवारी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं पूनम गेट समोर कर्मचारी एकवटले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अरे मागतो आमच्या हक्काचं अरे या सरकारचं करायचं काय? अरे असं कसं देत नाही? अरे असं कसं देत नाही? अरे इस शासन पर अल्लाह बोल, जोर से बोल अल्लाह बोल, अरे ताकत से बोल अल्लाह बोल, मेरे बहना अल्लाह बोल, जोर से बोल अल्लाह बोल, अरे ताकत से बोल अल्लाह बोल, अरे हिम्मत से बोल अल्लाह बोल। कामगार नेते अशोक इंदापुरे यांनी राज्य सरकारनं लादलेला हा संप असून सरकार या प्रश्नावर गंभीर नसून मुख्यमंत्री संघटनेला वेळ देत नाहीत असं ते म्हणाले। हा संप सरकारनं लादलेला आहे। गेल्या 3 वर्षापासून आम्ही सरकारकडे मागणं करत असताना सरकारनं आमच्या प्रश्नावरती गांभीर्यानं लक्ष दिलं नाही। किंबहुना संप सुरू होऊन 3 दिवस झाले तरी माननीय मुख्यमंत्री आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलायला वेळ देत नाहीयेत। जर का संघटनेनं चर्चेला वेळ दिला निश्चित चर्चेतून प्रश्न सुटू शकतो आमचा विश्वास आहे। आज आमच्या सुधारित पेन्शन योजनेसाठी सरकारनं तत्वतः मान्यता दिली, विधानसभेच्या पटलावरती घोषणा केली, संघटनेला लेखी दिलं, सामाजिक आणि आर्थिक हित जोपासणारी पेन्शन योजना त्यांनी लागू केली, परंतु प्रत्यक्षात त्याची कार्यपद्धतीने नियमावली निश्चित केली नाही। त्याचा परिणाम असा झाला 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेला जो शासकीय कर्मचारी निवृत्त झाला त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या पेन्शनचा लाभ त्यांना मिळत नाही आहे। निवृत्तीनंतर त्यांना हलाखीचं जीवन जगावं लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये आमच्या संघटनेपुढे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही। नाईलाजानं आम्हाला आंदोलन करावं लागतं। अजूनही मी आंदोलनाची व्याप्ती वाढवलेली नाही आहे। अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पण जर का सरकारनं जर का संप गांभीर्याने घेतला नाही आम्हाला या संपाची व्याप्ती आणि तीव्रता वाढवावी लागेल। 6 महिन्यापासून आम्ही सरकारला विनंती करतोय की आमच्या प्रलंबित मागण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा, आमच्याशी चर्चा घडवून आणावी, पण या सरकारला वेळ मिळाला नाही। या आंदोलनामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की सुधारित निवृत्ती योजना त्वरित लागू करावी, रिक्त जागा त्वरित भराव्या, खाजगीकरण रद्द करावं, त्याचबरोबर चतुर्श्रेणीची सरळ सेवेची पदे भरावीत, वाहन चालकाची सरळ सेवेने भरती करावी, शिक्षकांचा 2024चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा, अशा एकूण 18 मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत। सरकारला इशारा देतो की लवकरात लवकर आमची चर्चा करून या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या नागरिकांना त्रास हे आपल्या सरकारमुळे होत आहे, कारण आम्ही गेल्या 6 महिन्यापासून वारंवार सरकारला विनंती करतोय आमची चर्चा करा, न केल्यामुळं आज आम्हाला नाविलाज असं संपामध्ये उतरावं लागतं। यावेळी शंतनू गायकवाड, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राजीव साळुंखे, अमृतराव कोकाटे, किशोर सावळे, नरेश बोनाकृती, गजानन गायकवाड यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान गुरुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय इथं सर्व कर्मचारी आणि स्टाफ यांनी घोषणाबाजी देत आंदोलन करून बेमुदत संपात सहभाग नोंदवला।